मात्र सगळीची सगळी उठून उभा राहिली, पण भगवान शंकर उठून उभा राहिले. दक्षाने विचार केला, ब्रह्मदेव उठून उभा राहिलेले ठीक आहे, माझे वडील आहेत ते. भगवान विष्णू उठून उभा राहिलेले असतील, माझे आजोबा आहेत ते. अरे पण माझा जावई असलेला शंकर, भगवान शंकर, अरे त्याला का उठून उभा राहू नये? जावई आहे माझा. अपमान झाल्यासारखा वाटला त्याला, माझा मुद्दाम अपमान केला या भगवान शंकराने. दक्ष शब्दाचा अर्थ असाच असतो, आपला अपमान कुठं झाला याचीकडे जास्त जो लक्ष देतो त्याला दक्ष असं म्हणतात. मला सन्मान कोणी दिला नाही याच्याकडे जो लक्ष देतो त्याला दक्ष म्हणा. सगळे देव उठून उभा राहिले, कोणाकडे लक्ष गेलं नाही त्याचं, फक्त लक्ष गेलं ते भगवान शंकराकडे, ते उठून उभा राहिले. असा तो दक्ष. अपमान जाणवला, अपमान झाला, त्याला वाटलं माझा मुद्दाम अपमान केला भगवान शंकरानं, पण अपमानाचा बदला घेण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही मोठी माणसं अपमानाचा बदला घेण्यासाठी काही करू शकतात, कोणतंही कार्य उभा करत राहतात अपमानाचा बदला घेण्यासाठी. तसं दक्षाला वाटलं माझा अपमान केलाय, एक ना एक दिवस मी भगवान शंकराचा अपमानाचा बदला घेणार. त्यानं काय केलं, यज्ञाचं आयोजन केलं. दक्षाला मोठं यज्ञाचं आयोजन केलं आणि यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्या देवांना निमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला निमंत्रणच दिलं नाही. सतीलाही निमंत्रण नाही, शंकरालाही निमंत्रण, दोघांना निमंत्रण दिलं. बरं, ज्या ज्या देवांना निमंत्रण दिलं त्यांना सांगितलं कैलास मार्गे तुमचे तुमचे वाहन घेऊन या. म्हणजे तुमचे जे विमान आहे ते दुसरी कोणी यायचं नाही, यायचं असेल तर कैलास मार्गे यायचं. हे कैलासावर दोघ जण बसलेले होते, सती आणि भगवान शंकर. सतीने प्रश्न विचारला, कावो देवा, ही जी विमानं चालली ती आपण आपली वाहनं घेऊन चालली ती देवादीप, हे चालले तरी कुठं? त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, सते तुला माहित नाही का रे? नाही देवा, काय काय माहित नाही. अरे तुझ्या बापाच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे. हरिद्वारला कणखल म्हणून भाग आहे, त्या कणखल मध्ये त्याला यज्ञाचं आयोजन केलं होतं हरिद्वारला. अरे कणखल मध्ये यज्ञाचं आयोजन आहे आणि तिथं सगळी मंडळी आणि सगळ्या देवांना निमंत्रण दिलेलं आहे, आपल्याला निमंत्रण नाही दिलं. सते आपल्याला निमंत्रण दिलेलं नाही. त्यावेळेस सती बोलू लागली, हे सगळे कुठं चालले? तर माझ्या वडिलांच्या घरी चालले. मला असं वाटतं मी सुद्धा गेलं पाहिजे. माझ्या वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे, माझ्या वडिलाच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे आणि मी गेलं पाहिजे. त्यावेळेस भगवान शंकर म्हणू लागले, सते अरे जिथं निमंत्रण नसेल ना तिथं जाऊ नये. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना चाहिए.
जमाना ना चाहिए, चाहे बेटी की तरह हो लाडली, उसे घर घुमाना ना चाहिए। जिस घर पे आदर माना नहीं, उस घर पे जाना ना चाहिए। जिस घर पे आदर माना नहीं, उस घर पे जाना ना चाहिए। जिस घर पर आदर माना है, उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर माना है, उस घर पर जाना अरे ज्याने आपल्याला बोलवलंच नाही त्याच्या घरी जाऊ नये. अपमान होत असतो. अरे निमंत्रणच नाही आपल्या दोघांना, आणि आपल्या दोघांना निमंत्रण मिळूच नाही यासाठी दक्षाने आवर्जून या यज्ञाचं आयोजन केले. मला ज्ञात एक दिवशी ज्यावेळेस दक्षाला प्रजापती पद मिळालं होतं त्यावेळेस माझ्याकडे मी समाधी अवस्थेमध्ये गेलो होतो, भगवंताच्या चिंतनामध्ये होतो. त्याचा त्याला राग आलेला आहे दक्षाला, आणि त्याने ते यज्ञाचं आयोजन केलं. म्हणजे अपमानाचा बदला घेण्यासाठी माणसं यज्ञ सुद्धा सादर करू शकतात. यज्ञ करणं पुण्याची गोष्ट आहे. सप्ताह करणं, यज्ञ करणं, म्हणजे आताच्या काळात सप्ताह केला म्हणायचं त्यांनी, असंच म्हणून आपण अपमानाचा बदला घेण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलं. सती न बोलवता जाऊ नये. सतीने सांगितलं, देवा असे काही ठिकाण आहेत तिथं बोलवण्याची वाट पाहू नये. अशा ठिकाणी जात असताना तिकडून निमंत्रण आलंच पाहिजे याची अपेक्षा धरू नये. कोणतंही निमंत्रण न येता आपण न बोलवता गेलं पाहिजे. सती सांगू लागली, देवाच्या घरी जात असताना न बोलवता जावं, गुरुग्रही जात असताना न बोलवता जावं, मित्राच्या घरी जात असताना न बोलवता जावं, संतांच्याकडे जात असताना न बोलवता जावं, आणि एक पित्याच्या घरी जात असताना न बोलवता जावं. देवा दक्ष माझे पिता आहेत, माझे वडील आहेत, त्यांनी मला बोलवावं ही अपेक्षा धरणार नाहीये. मी न बोलवता गेलं तरी चालेल. जाऊ नको सती, अपमान होईल तुझा. ऐकलं नाही तुम्ही, आपल्या पतीचं ऐकलं नाही, न बोलवता गेली, निमंत्रण नसताना गेली. पण भगवान शंकराला ज्ञात होतं तिथं काहीतरी अखर घडणारच आहे. मग भगवान शंकराने नंदीला आणि आणखीन 1-2 शिवगण पाठवले तिच्या बरोबर. जा म्हणजे तिला घेऊन जा. ज्यावेळेस जसं हरिद्वार मध्ये कणखल मध्ये सतीचं आगमन झालं, यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला, तिने राजधानीमध्ये प्रवेश केला, तिथे यज्ञ चालू होता, ही सगळी मंडळी बसलेली होती, तिथे प्रवेश केला. कोणीच बोलायला तयार नाही. तिच्या ज्या 15 बहिणी होत्या त्या सुद्धा बोलायला तयार नाही, कारण दक्षाने सांगूनच ठेवलेलं होतं सती न बोलवता सुद्धा येणार आहे. तिला धर्मशास्त्र माहित आहे, ती येणारच आहे. तिला माहिती झाल्याच्या नंतर येणार आहे, बापाच्या घरचं कार्य ती येणार. पण जर का कोणी तुमच्यापैकी जर कोणी बोललं तर त्याला शिक्षा केली जाईल. त्या दक्षाने सांगून ठेवलं. यजमान जेवढी पाहुणी आली होती ते कोणीच बोलायला तयार नाही. देवही बोलायला तयार नाही, बहिणी बोलायला तयार नाही. पण आईचं अंतःकरण असतं. बहिणी तिच्यावर वाईट भावनेने पाहत असतील, पण आई कशी पाहिजे? 9 महिने पोटामध्ये ठेवलेला तो गोळा आईचं अंतःकरण नाही. अरे दक्षाने निक्षून सांगितलं होतं तिला प्रसूतीला,
जर तुझी मुलगी आली तर तिला बोलू नकोस म्हणून. पण तरीही आईचं अंतकरण द्रवलं, प्रसवलं आणि लेकीला पाहिल्याच्या नंतर न राहून ती बोलू लागली लेकीसह, संवाद करू लागली. कारण या सगळ्यापेक्षा गरीब लेक होती ना ती. ना तिला राहायला घर आहे, ना तिच्या अंगामध्ये अलंकार आहेत, नाही काहीच नाही तिच्या. आईला कळवळा आला, जवळ बोलावून घेतलं एकांतामध्ये. दोघीच माय लेकी गेल्या आणि दोघी बोलू लागल्या. सतीच्या डोळ्यात अश्रू आले आणि आईला म्हणू लागली, आई माझ्या बाबतीमध्ये माझा बाप का असा वागतो सांग बरं. माझ्या बहिणी असं का वागतात बरं. ज्यावेळेस तिने प्रवेश केला त्यावेळेस सगळ्या बहिणी तिला चेष्टेने बोलत होत्या. सगळ्या बहिणी तिच्या जवळ येऊन उभा राहिल्या आणि बोलू लागल्या, का म्हणले तुमच्या मालकाने बंगला बांधला का नाही. तर नुसतेच या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरात हिंडत राहते. अपमानित करायला. का म्हणले माग तुमच्या मालकाने एक गंठन हार घेतला होता, बदललाय का तेव्हाच आहे. तुझ्या अंगावर अलंकार नाही. त्याने अलंकार असे धारण केले की जगातले कुणीच त्या अलंकाराचा स्वीकार करत नाही. माग तुम्ही गाडी घेतली होती टाटा नेक्सॉन, आताच घेतली आहे की नाही नानाने. म्हणले गाव गाडी घेतली होती तुम्ही, बदलेली का गाडी. नाही म्हणले तीच गाडी आहे, तीच गाडी. म्हणजे सगळे अवहेलनात्मक बोलायला लागले सगळ्याचे. वाणीचा हा दोष आहे, अवहेलनात्मक बोलणं. दानवरांनी वाणीचे दोष सांगितले. विरोध, वाद, बळू, प्रणिताप, उपहास, छळू, वर्मस्पर्श, अटुमेघ, विंदान, आशा, शंका, प्रतारण, हे संन्यासीले अवगुण जीवाचा. उपहास, छळू, त्यापैकी हा एक वाणीचा दोष आहे. इतराला उपासात्मक बोलणे. आणि या सगळ्याची सगळ्या उपासात्मक पद्धतीने बोलत होत्या. जसं ज्ञानोबराय पैठण या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळीची सगळी विद्वान माणसं ज्ञानोबरायला उपासात्मक पद्धतीने बोलत होती. का माऊली तुमचे नाव काय. तर माऊलींनी नाव सांगायला सुरुवात केली. माझं नाव ज्ञानदेव आहे. माझ्या मोठ्या बंधूचं नाव निवृत्तीनाथ दादा आहे. माझ्या लहान्या बंधूचं नाव सोपान आहे. माझी बहीण मुक्ता आहे. ज्ञानी माणसाने म्हणावं, काय तुमचे काय आई वडील काय ब्रह्मज्ञानी होते का. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, या ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेचे नाव आहे ते. निवृत्त झाल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होत. संपूर्ण जगताच्या मोहमायेतून निवृत्त झाला की तरच मनुष्याला ज्ञान प्राप्त होत. ज्ञान प्राप्तीचा मार्ग हा सोपा आहे आणि त्याच मार्गाने मोक्ष गती प्राप्त होती. त्याला मुक्ताई असं म्हणतात. अशी ती ही सगळी ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेची ही नावं. मग तुमचे वडील काय ब्रह्मज्ञानी होते का. या पद्धतीने बोलावं ज्ञानोबराने. उपहास, छळू, वर्मस्पर्श. तसंच ही सगळ्या जेवढ्या जेवढ्या 15 बहिणी होत्या त्याच पद्धतीने उपासात्मक बोलू लागल्या सती सगळं. यज्ञ शाळेमध्ये सतीने प्रवेश केला. सगळी देवतांना यज्ञ भाग काढून ठेवलेला होता. सगळ्या देवांना चंद्राचा यज्ञ भाग होता, अग्नीचा यज्ञ भाग होता, सूर्यनारायण भगवानाचा यज्ञ भाग होता, सगळ्यांचा यज्ञ भाग होता. पण आपल्या पतीचा कुठेही यज्ञ भाग ठेवलेला नाहीये. भगवान शंकराला यज्ञ भाग ठेवलेला नाही. सगळ्या देवाधिकांना प्रश्न करू लागली सती. सांगा म्हटले, भगवान शंकराला यज्ञ भाग दिल्याशिवाय यज्ञ पूर्ण होईल तरी कसा. यज्ञ आहुती पूर्ण होईल कशी. अशी विकसून बोलू लागल्याच्या नंतर सगळ्यांनी शब्द न ऐकल्यासारखी केले. जर ज्या ठिकाणी आपल्या पतीचा अपमान होत असेल तिथे राहण्यात अर्थ नाही. या भावनेनं आपल्या पतीचा अपमान झाला. या भावनेने त्या सतीनं त्या यज्ञ कुंडामध्ये आपला स्वतःचा देह अर्पण करून टाकला. यज्ञामध्ये उडी टाकली. आणि जशी यज्ञामध्ये उडी टाकली सतीनं, भगवान शंकरापर्यंत नारदाने बातमी दिली की त्या यज्ञामध्ये
सतीनं स्वतःची आहुती देऊन टाकली. का दिली बरं सतीने आहुती? अरे तुमचा यज्ञ भाग बाजूला ठेवलेला नव्हता म्हणून आहुती दिली. भगवान शंकराला इतका क्रोध आला की आपल्या जटा एक जटा उपटली आणि एक जीव जन्माला घेतला. त्याला वीरभद्र असं म्हणतात. आणि त्या वीरभद्राने त्या कणखलमध्ये प्रवेश केला आणि सगळ्याचा नाश केला. जसा वीरभद्राचा प्रवेश झाला, क्रोधायमान भगवान शंकराच्या अंशापासून जन्माला आले तो वीरभद्र आणि त्या वीरभद्राने सगळ्याचा नाश करायला सुरुवात केली. यज्ञशाळेचा संपूर्ण नाश केला. जेवढा यज्ञ मंडप होता त्या वीरभद्राने आणि नंदी महाराजांनी सगळ्यांनी उपटायला सुरुवात केली. जेवढे देवाधिक होते सगळी आस्था व्यस्त झाली, सगळी पळापळ सुरू झाली. दक्षाचं जेवढं सैन्य होतं तेवढं नंदी महाराज आणि जेवढे काही शिवगण होतं सगळ्यांनी मारायला सुरुवात केली. दक्षाच्या सैन्याला युद्ध सुरू झालं. एवढं भयंकर युद्ध झालं की संपूर्ण हा यज्ञ मंडप होता हे सांगायला सुद्धा कोणी नाही. एवढं भयंकर युद्ध झालं. सगळ्यांचा नाश केला. त्या वीरभद्राने दक्षाला धरलं आणि दक्षाला धरल्याच्या नंतर मारायला सुरुवात केली. पण तो परत नव्हता. दक्षाला धरून स्वतःच्या शस्त्राने त्याचा मुंडक कापण्याचा प्रयत्न केला पण तरीही दक्ष मरायला तयार नाही. यज्ञामध्ये ज्या जीवाच्या आहुती दिल्या जातात, जे प्राण आहुती दिली जाते, जसं ते द्यायला आणल्याच्या नंतर जे प्राणी मारले जातात त्या पद्धतीने वीरभद्राने त्या दक्षाला ठेवलं. आणि जे प्राणी ज्या हत्याराने मारले जातात ना त्या हत्याराने दक्षाचं मुंडक शरीरापेक्षा वेगळं करून टाकलं. दक्षाचा नाश केला वीरभद्राने आणि वीरभद्र पुन्हा कैलासावर निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर सगळी देवादिक एकत्र झाली. जेवढी राहिली होती ती सगळी एकत्र आली आणि भगवान शंकराचा कोप दक्षाला सहन करावा लागला. मग सगळीची सगळी भगवान विष्णूकडे आणि ब्रह्मदेवाकडे गेली आणि सांगू लागले की दक्षाचा मृत्यू झाला. वीरभद्राने दक्षाचा मृत्यू दक्षाला मारून टाकला. काय केलं त्यानं? दक्षाने केलं काय? म्हणलं यज्ञाचं आयोजन केलं होतं देवा आणि त्यानं भगवान शंकराला निमंत्रणच दिलं नाही. भगवान शंकराचा यज्ञ भाग काढूनच ठेवला. आणि सतीनं त्या यज्ञामध्ये स्वतः तिने आहुती दिली. यज्ञामध्ये क्रोधायमान झालेले भगवान शंकराने वीरभद्राला जन्माला घातला, सगळ्याचा नाश करून टाकला. असं बोलल्याच्या नंतर सगळ्या देवांना सांगितलं भगवान शंकर हे अत्यंत क्रोधायमान झालेले, त्यांना शांत करण्यासाठी आपण सगळ्यांनी कैलासावर जाऊन आपण स्तुती केली पाहिजे. महाकाल काले दिगंबर निराले
भगवान की जय 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 श्री राधेश ब्रह्मा विष्णू आणि आदी देव सगळे जणांनी महाकाल असलेला तो भगवान शंकर त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आणि स्तुती झाल्याच्या नंतर भगवान शंकर शांत झाले आणि पुन्हा यज्ञाचं आयोजन केलं आणि भगवान शंकराला निमंत्रण देऊन सगळ्या देवानं भगवान शंकराला त्या हरिद्वार मध्ये कणखर मध्ये घेऊन आले. स्वागत पूर्ण आणि सगळ्या देवाधिकांनी भगवान शंकराला आदरपूर्वक तिथे यज्ञामध्ये स्थान देऊन टाकले. तिथं आल्याच्या नंतर पाहिलं यज्ञामध्ये स्थान मिळत आहे, पण ज्या यज्ञामध्ये माझ्या सतीनं माझ्या पत्नीनं जिथे आहुती दिली संपूर्ण सापळा तो यज्ञामध्ये होता. तो सापळा घेतला भगवान शंकर अत्यंत प्रेम करत होते सतीवर, अत्यंत प्रेम. तो भगवान शंकराने सापळा घेऊन सगळीकडे फिरू लागले. तो मेलेला सापळा घेऊन सगळीकडे ते नुसते हाडे घेऊन फिरू लागले. अरे कुठपर्यंत घेऊन फिरणार? भगवान विष्णूने त्या संपूर्ण हाडाचे आपल्या सुदर्शन चक्राने पूर्ण तुकडे केले, ते वेगवेगळे तुकडे केले आणि जिथे जिथे त्याचे तुकडे पडले तिथे तिथे आदी मातेचे संपूर्ण या जगन जननीचे शक्तिपीठ निर्माण झाले. तर शक्तिपीठ किती निर्माण झाले, तिचे तुकडे किती झाले, तर 64 तुकडे झाले त्या सतीचे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये 64 शक्तिपीठ आहेत तिचे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ मानले. 3.5 माहूरला गेल्याच्या नंतर तिथं फक्त रेणुका मातेचं फक्त मुंडकच आहे. तिथं सगळे शक्तिपीठाचे वेगवेगळे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 असे 64 शक्तिपीठ निर्माण झाले. तेवढे तुकडे झाले. म्हणून भगवान शंकराला पुन्हा बोलवण्यात आलं. भगवान शंकराला यज्ञाचा भाग दिला. यज्ञ भाग दिल्याच्या नंतर आता यज्ञ करायचा आहे, पण यजमानच जिवंत नाही. यजमानाला आता भगवान शंकराने मारून टाकलं, वीरभद्राने मारून टाकलंय. जोपर्यंत यज्ञ मालक ज्याच्या माध्यमातून यज्ञ निर्माण करायचा आहे, जोपर्यंत जिवंत नसेल यज्ञ तरी कसा सफल होईल? ज्यानं आयोजन केलं होतं तर आयोजकच मारला गेला ना, दक्षच मारला गेला. मग आता काय करावं म्हटलं, जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मुंडक कापून आणा, याला बसवून देऊ. ब्रह्मदेवाने भगवान शंकराकडे विनंती केली, माझा मुलगा जरी असला तरी तुमचा जावई येतो. तुम्ही त्यांचे जावई आहात, तुमचे सासरे आहेत ते दक्ष. माझा मुलगा आहे दक्ष, तर तुमचे सासरे आहेत ते जिवंत करा. जी सासू होती प्रसूती, ती सुद्धा धावत आली, भगवान शंकराचं दर्शन घेतलं, रडू लागली आणि आपल्या पतीच्या प्राणाची गयावया करू लागली. भगवान शंकराला दया आली, कारण लवकर प्रसन्न होणारा भगवंत भगवान शंकर. भोळा महादेव म्हणत राहतो, थोडे जरी भक्ती केली तरी भोळा महादेव प्रसन्न होऊन जातो. बरं, त्याला काही लागत नाही, त्याला काही लागत नाही. सगळ्या देवाचे वेगवेगळे अलंकार आहेत. भगवान शंकराचा कोणता अलंकार आहे सांगा बरं? कोणताच नाही. जर आपण एखाद्या मंदिरात गेलो, राधेकृष्णाच्या मंदिरात गेलो किंवा पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात गेलो, रामाच्या मंदिरात गेलो, तर आपण जर लोटावर पाणी घेऊन गेलो, जर म्हटलं आपण मला विठ्ठलाला पाणी घालायचं, घालून देते ना आपल्याला? नाही घालून देत. आपण म्हणलं राधेकृष्णाला मला पाणी घालायचं, नाही घालून देत. पण महादेवाच्या मंदिरामध्ये बिना लोट्याचं आपण कुणी जात नाही, लोटा घेऊनच जातो, एक तांब्याभर पाणी घेऊनच जातो आणि भगवान शंकरावर टाकतो. सहजरित्या प्रसन्न होणारा तो परमात्मा म्हणजे भगवान शंकर आहे. आणि ज्यावेळेस त्या पहिला प्राणी दिसला, ते पहिला प्राणी दिसल्याच्या नंतर ते शिळीचा असलेलं ते पहिलं बोकड दिसलं, त्याला बकरा दिसला आणि बकऱ्याचं मुंडकं कापून आणलं. भगवान शंकराने दक्षाच्या देहावर ठेवलं.
आणि त्या दक्षाला त्या बकऱ्याचं चेहरा आला. बकऱ्याचं मुंडक, खाली देह मानवाचा आणि वर मुंडक होतं बकऱ्याचं. असा प्रयोग भगवान शंकरांनी दोनदा केला. बर का भरत, इकडे बघ. असा प्रयोग भगवान शंकरांनी कधी केला? दोनदा केला. एकदा सासऱ्याच्या टायमाला, एकदा पोराच्या टायमाला. पोर गावड्यावर आलं होतं, पोराचा बी सिरत छेद करून टाकला, मग हातीचं मुंडक जोडून दिलं. तेच गणपती भगवान झाले, आहे का नाही? गणपती बाप्पा तेच झाले. असा प्रयोग करीत होते भगवान शंकर, आहे की नाही? सर्जन करायचे. मग दक्षाला ज्यावेळेस ते बकऱ्याचं रूप दिलं, बकऱ्याचं मुंडक दिलं, त्यावेळेस बकऱ्याचं मुंडक दिल्याच्या नंतर दक्षाला जाणीव झाली, माझे जावई असणारे भगवान शंकर अत्यंत मोठे महान आहेत. त्यांचं आपण वर्णनही करू शकत नाही, तेवढे महान आहेत. पण तो वर्णन करू लागला, वर्णन करत होता. त्याला बोलता येत नव्हतं, पण तरीही तो वर्णन करत होता मुखाने. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. हर हर शंभो शंभो शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो. बोला बोला सगळे म्हणजे शिव महादेव शंभो. हो सदा वसंतम हृदयात पीते भवं भवामि सहितं नमामि. सदा वसंतम हृदयात पीते भवं भवामि सहितं नमामि. हर हर शंभो शंभो शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो. बोलिए महाकाल भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. दक्ष मग आपल्या जावयाची भगवान शंकराची स्तुती करू लागला. हा माझा जावई आहे असा नाही, हा जगताचा नियंता आहे, या भावनेने तो स्तुती करत होता. पण त्याचं मुंडक बकऱ्याचं होतं ना. बकऱ्याच्या रूपामध्ये तो कर्पूर गौरम कसा म्हणत नाही ना म्हणून. त्याचा भाव हा होता, भगवान शंकराचं रूप कसं आहे का. बकऱ्याच्या स्वरामध्ये तो बोलत होता, बकऱ्याच्या स्वरामध्ये. पण बकऱ्याचा स्वर ऐकल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले, हसायला लागले. आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर लोक दर्शन करतात बरं का. राजाभाऊ कुठे गेले? गेले काय उठून? बर का सर देवा, आपण मंदिरात गेलो का, मंदिरात दर्शन घेतो भगवान शंकराचं, नाही असं करत राहतो, असं करतो का नाही? करतेत ना लोक का नाही करे? का करते ते असं? का उगं मागची करीत होते म्हणून आपण आपल्या पुढे केलं म्हणून आपण तसं का केलं जात? असं का केलं जात? हा आवाज, हा बकऱ्याचा आवाज आहे तो, पण तो काढला का जातो? तर तो काढल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न होतात म्हणून काढला. ते दक्षाने तसा आवाज काढला की भगवान शंकराला हसू आला आणि प्रसन्न झाले. मग तसा आवाज काढला की भगवान शंकर प्रसन्न होतात आणि हसतात. भगवान शंकर आजही हसतात. म्हणून तिथं गेल्याच्या नंतर आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलं की तसा आवाज काढी जायचा, गेलं की काढी जायचा. म्हणजे भगवान शंकर आपोआप कोणतीही स्तुती करू नका, तेवढं जरी केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात. कोणत्याही स्तुतीची गरज नाही, असा भगवान शंकर प्रसन्न. मग यज्ञ केल्याच्या नंतर यज्ञ आहुती झाली, यज्ञ पूर्ण झाला आणि मग यज्ञाचा भाग, मग भगवान शंकर कैलासावर निघून गेले. सती, मग तीच सती हिमालयाच्या घरी जन्माला आली
आणि हिमालयाच्या घरी जन्माला आल्याच्या नंतर त्या सती बरोबर म्हणजे पार्वती बरोबर हिमालयाच्या घरी जन्माला आली म्हणून तिला पर्वताची मुलगी होती म्हणून नामकरण झालं पार्वती. आणि पार्वती बरोबर भगवान शंकराचा पुन्हा विवाह झाला. सतीने भगवान शंकराला पार्वतीने प्रश्न विचारला, देवा माझे जन्म किती झाले सांगा बरं म्हटले, आणि तुमचे किती जन्म झाले सांगा. एक दिवशी असंच हिमालयात बसले, जन्माचं जाऊ द्या म्हटलं, जन्म किती झालेत हे विचारण्यापेक्षा आणखीन एक विचारते, देवा तुमच्या गळ्यामध्ये ज्या रुंड माळा आहेत, ज्या कवट्या आहेत, त्या कोणाच्या त्या तरी सांगा म्हटलं. त्यावेळेस भगवान शंकराने इतकं गोड उत्तर दिलं. भगवान शंकर ते ह्या ज्या कवट्या आहेत ना, ह्या सगळ्या कवट्या ह्या तुझ्या आहेत म्हटले. तुझ्या जेवढ्या कवट्या दिसतात ना, जेवढी मुंडकी दिसतात ना, ही सगळीची सगळी तुझी मुंडकी आहे. जेवढी जन्म झाली आणि जन्म झाल्याच्या नंतर तुझा देह गेल्याच्या नंतर ती कवटी मी माझ्या गळ्यामध्ये अडकवली. एवढा प्रेम करतो म्हटले पार्वती मी तुझ्यावर, एवढा प्रेम करतो. मनु राजा आणि शतरूपा यांच्यापासून या कुटुंबाचा हा संपूर्ण जगताचा हा विस्तार. आणि त्या मनोराजाला 2 मुलं होते आणि त्या 2 मुलापैकी एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे उत्तानपाद. प्रियव्रत आणि उत्तानपाद ही 2 मुलं. या 3 मुली होत्या, त्या 3 मुलीचा तुम्हाला कथाभाग ऐकवला. आता राहिले ते 2 मुलं. पहिला होता प्रियव्रत आणि दुसरा होता उत्तानपाद. उत्तानपाद अत्यंत सुशील होता, अत्यंत ज्ञानी होता उत्तानपाद. उत्तानपादाचा विवाह झाला. 2 पत्न्या उत्तानपादाला. एकीचं नाव होतं सुरुची, एकीचं नाव होतं सुनीती. खरं पाहिलं तर हे पुराणातले नाव आहेत ना, पुराणातले नाव काहीतरी बोध देणारी असतात, काहीतरी बोध. जसं त्या 16 मुली होत्या, त्या 16 मुलीचा विवाह कोणा बरोबर झाला तेही सांगितलं. धर्माबरोबर, धर्माला किती दिल्या. मग ते आपण यज्ञाला बसतो त्यावेळेस आपण गोत्र विचारत राहतात, हे सगळे विवाह झालेले. तसं पुराणामध्ये जी नावं ठेवली जातात किंवा जी नावं असतात ती काहीतरी बोध देणारी असतात. त्या मुलूच्या मुलाचं नाव होतं उत्तानपाद आणि त्याच्या 2 राण्या होत्या. एक होती सुरुची, एकीचं नाव होतं सुनीती. खरं पाहिलं तर आपण सुद्धा उत्तानपादच आहे. इथं बसलेला एकही माणूस असं नाही, आपलं सुद्धा नाव उत्तानपाद आहे. केवळ त्याचंच नाव होतं असं समजू नका, आपलं सुद्धा. आपण आईच्या गर्भामध्ये राहत असताना सगळ्यांची पाय वर असते आणि मुंडकी खाली असते. ज्याचे पाय वर आहेत ना त्याला उत्तानपाद असं म्हणतात. आईच्या गर्भामध्ये आपण गर्भामध्ये असतो कसे, पाय वर असतात आणि मुंडकं खाली असतात. आणि ज्याचे पाय खाली असतात आणि मुंडकं वर असतं ना, ज्याचा पायातून जन्म होतो ना, ज्याचे पाय खाली गर्भामध्ये आणि मुंडकं वर आहे, त्याचा जन्म पायातून होतो म्हणून त्याला पायाळू म्हणते. आणि ज्याचे पाय वर आहेत आणि डोकं खाली आहे, ज्याचा जन्म डोक्यातून होतो त्याला डोकाळू. आपण सगळे डोकाळू आहे. हे कृष्ण महाराज म्हणले डोक्यावर पडलेले होय बरं. सगळे आपण काय येतं डोकाळू आहे, काय की नाही. ज्याचे पाय वर असतात त्याला उत्तानपाद असं म्हणतात. आपण सगळे उत्तानपाद. आपल्याला सुद्धा 2 पत्न्या आहेत प्रत्येकाला. इथं बसलेल्या प्रत्येकाला 2-2 पत्न्या आहेत. एक वस्तू आवडती असते, एक वस्तू नावडती असते. काही गोष्टी हिताच्या असतात पण त्या आवडत नाही, काही गोष्टी अहिताच्या असतात पण त्या आवडायला लागतात. त्याला सुनीती आणि याला सुरुची असं म्हणतात. जी वस्तू सुरुची आहे पण ती हिताची नाहीये पण ती आवडीची असते.
आणि त्या उत्तानपाद राजाची आवडती तीच होती सुरूची, पण हिताची नाही. आणि सुनीती जी आहे ती हिताची आहे, पण ती आवडत नाही. सुनीतीने वागावं असं कोणाला वाटतं? कोणाला आवडत? उपनिषदकार तर इतकं गोड सांगतात ना. कठोपनिषदामध्ये मंत्र आलेला आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत तौ संपरित्य विविनक्ती धीराः. दोन प्रकार आहेत, श्रेय आणि प्रेय, हे दोन मार्ग आहेत. काही माणसं श्रेय मार्गाचा स्वीकार करतात आणि काही माणसं प्रिय मार्गाचा स्वीकार करत असतात. आहार सुद्धा दोन प्रकारचा आहे बर का सर. आहार सुद्धा दोन प्रकारचा. एक आहार असा आहे तो पोटासाठी चांगला असतो पण जिभेला आवडत नाही. आणि एक आहार असा आहे तो जिभेला आवडतो पण तो पोटासाठी चांगला असतो. काही काही चमचमीत पदार्थ जिभेला चांगले वाटतात पण ते पोट खराब करत असतात. वडापाव काय चांगला आहे, पोटासाठी चांगला नाही पण आवडतो ना. हे काही काही नवीन लेकर आहेत ना, ते पाणीपुरी खातात. मला कधी कधी इतकी किळस येते की पाणीपुरी तो पोरगा तो माणूस ते देणारा पाणीपुरी देणारा आंघोळ केली का नाही त्यांनी काय माहिती. काही काही जनावर किती खाते, 100 खाते पाणीपुरी. ते हात धुतो का नाही काय माहिती. पण त्याच्यात याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल, या पाण्यात बकेटीत हात घाल त्याच्यात हात घाल आणि तेच तयार करून देत राहतात. तरी खात राहतात. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. जिभेचे चोचले जे जिभेला चांगलं आहे ते पोटासाठी चांगलं नाही. जे जिभेला चांगलं आहे ते पोटासाठी चांगलं आहे आणि जे पोटासाठी चांगलं आहे ते जिभेला आवडत नाही. ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे हे मी कथेत सांगतो पण मी खात नाही. त्याचं काय करावं? त्याचं करावं काय? मला हसू देईल बाबा. मला हसायच्या आधी त्याने हसणं सुद्धा एवढं दुर्मिळ झालंय यंत्राच्या माध्यमातून. हसणं सुद्धा एवढं दुर्मिळ व्हायला लागलं. ऐका, पोटासाठी चांगली ज्वारीची भाकरी आजारी पडल्याच्या नंतर चांगली, पण किती जणांना आवडते? नाही आवडत. काही अन्न पोटासाठी चांगले असतात पण जिभेला आवडत नाहीत. काही अन्न जिभेसाठी चांगले असतात, जिभेला आवडतात पण ते पोटासाठी चांगले नाहीये, हितकारक नाहीये, शरीराला चांगले नाहीये. पण जो जिभेला आवडतं तेच माणसं करत राहतात. संतांचं प्रमाण आहे पा, मुका झालो वाचा गेली नाही ऐकले संत कीर्तन, आपल्या वाणीनं संतांची स्तुती केली नाही एक, आणि अन्नाची निंदा केली. दोन गोष्टी आहेत. मुका होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत. अन्न कसंही असू द्या त्याची निंदा करू नये माणसाने, आणि संतांची आपल्या वाणीने निंदा करू नये. जे असेल अन्न आपल्या ताटामध्ये आलेलं अन्न नक्की ते जसं असेल तसं खावं. काही काही माणसाला अन्न ताटामध्ये वाढलं की पहिलं खाण्याच्या आधी मीठ आण रे म्हणत राहते. जसं असेल तसं जे ताटामध्ये आलं ते आहे तसंच खावं, निंदा करत. श्रेयस्कर आणि प्रेयस्कर हे दोन मार्ग. तसं सुनीती आणि सुरुची ह्या दोन पत्न्या आहेत. श्रेय मार्ग माणसाला वागण्यासाठी कठीण आहे पण तो हिताचा आहे. प्रेय मार्ग वागण्यासाठी सोपा आहे पण अहिताचा आहे. प्रेयस्कर आणि श्रेयस्कर वागण्यासाठी कठीण आहे श्रेय मार्ग, पण तोच हिताचा आहे. तसं त्या उत्तानपादाला दोन राण्या आहेत, एकीचं नाव सुरुची, एकीचं नाव सुनीती. सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे आणि सुरुचीचा मुलगा उत्तम आहे.
उत्तानपाद नाव आहे, माझ्या मुलाचं नाव उत्तम असावं म्हणून त्या सुरुचीने नाव ठेवलं, उत्तम नाव ठेवलं. 2 लेकरे, दोन्ही वयाने सारखेच, मागं पुढं असतील, 1-2 वर्षांनी. दोघही सारखीच खेळण्यासाठी खेळत असताना एक दिवशी पाहिलं, आपला भाऊ उत्तम आपल्या वडिलाच्या मांडीवर जाऊन बसलाय. हे ध्रुव बाळाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर आपल्या बापाच्याही मांडीवर जाऊन आपण बसावं. खेळता खेळता पळतच आपल्या बापाच्या मांडीकडे धावतच गेला सिंहासनाकडे आणि आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसला. बापाच्या मांडीवर बसला. बसल्याबरोबर त्या सुरुचीने पाहिलं आणि धावतच आली आणि त्या ध्रुवाला हाताला धरून खाली ओढला आणि त्याला सिंहासनावर मांडीवरून खाली लुटून दिलं. रडायला लागला ध्रुव आणि रडायला लागल्याच्या नंतर बोलू लागला, आई का बरं मला मांडीवरून खाली का लोटलंस? सुरुची म्हणू लागली, अरे तुला जर या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर आधी माझ्या गर्भामध्ये तू जन्म घे, मगच तुला बापाच्या मांडीमध्ये बसता येईल. तू माझ्या पोटी जन्माला आला पाहिजेस. तुझं एवढं भाग्य नाहीये या बापाची मांडी तुला मिळाली नाही. एवढा तू भाग्यवान नाहीयेस. माझ्या पोटी जन्म घेतला असतास तर तुला या बापाची मांडी मिळाली असती. रडत रडत आपल्या आईकडे आला, सुनीतीकडे आला. आई, माझी आई म्हटली की बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घे. माझी लहानी आई बोलू लागली. हो, ही सुनीती होती ना, विचार करणारी होती. काय बोलली तुझी आई? ध्रुव बाळ म्हणू लागले. आई म्हणू लागली, माझी लाडी आई म्हणत होती की जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तरच त्याला तुला बसता येईल. आणि तू काय झालास? अरे बापाच्या मांडीवर बसण्या एवढं तुझं भाग्य नाहीये. तुझं भाग्य या जन्मामध्ये तू तुझ्या बापाच्या मांडीवर बसू शकत नाहीस. का? कारण तू या जन्मात तू माझा मुलगा नाहीयेस. त्या जगाच्या मालकाकडे जा आणि हा जन्म सोड आणि नवीन जन्म धारण कर. माझ्या पोटी जन्माला ये, मग तुला तुझ्या बापाच्या मांडीवर बसता. आपल्या आईला सुनीतीला सांगू लागला, बाळ ध्रुव सांगू लागला की जगाच्या मालकाकडे जा म्हटली आणि माझा गर्भ मागून घे, माझा उदरी पोटी जन्माला ये असं बोलली ती. हो म्हटली. काय खोटं बोलली सांग बरं तुझी आई. तुझ्या आईवर रोष धरू नकोस. अरे तुझ्या आईने योग्य मार्ग दाखवला. अरे या बापाच्या मांडीवर बसण्यापेक्षा जगाच्या मालक असणारा तो बाप, जगाचा बाप, त्याच्या मांडीवर बसण्यासाठी प्रयत्न कर. आई असावी तर अशी असावी, चांगला मार्ग सांगणारी असावी, योग्य मार्गदर्शन करणारी असावी. आणि सुनीती आपल्या बाळाला योग्य मार्गदर्शन करते. ती म्हटली नाही माझी सवत अशी कस काय बोलली तुला आणि मुद्दाम बोलली असं नाही. अरे ती जी बोलली ती तुझ्या हिताच बोलली बाळा, तुझ्या हिताच. जरी तिने अपमान केला असेल या जगाच्या नियंत्राचा, पण तू अपमान करू नकोस. ती म्हणले ना माझ्या गर्भामध्ये जन्माला यावं लागेल, माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. खरं पाहिलं तर तिने या जगाच्या मालकाचाही अपमान केलाय. अरे तू कुठे जन्माला यावं ते तिने ठरवावं का? अरे जगाच्या मालकाने ठरवावं ना तू कुठे जन्माला यावं, माझ्या पोटी जन्माला यावं का तिच्या पोटी जन्माला यावं. जगाच्या मालकाचाही अपमान केलाय, पण तुला ती सांगितलं जगाच्या मालकाकडे जा म्हणून. कुठं भेटल तो जगाचा मालक? जा म्हटली जंगलामध्ये जा. आणि मग जंगलामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ध्रुव बाळाने जंगलामध्ये फिरत होता. बाल्य अवस्था आहे, 5 वर्षाचं वय ध्रुव बाळाचं, 5-6 वर्षाचं वय असेल ध्रुव बाळाचं. जंगलामध्ये फिरत होता. भगवंत कुठे भेटल या भावनेने सगळ्या जंगलामध्ये फिरत होता. त्या जंगलामध्ये भगवंत आहे का? पण तरीही फिरत होता. तीव्र इच्छा होती भगवंत प्राप्तीसाठी, तीव्र इच्छा होती. आणि ती तीव्र इच्छा जाणली ती नारदजींनी जाणली.
आणि नारदजी प्रगट झाले आणि नारदजी म्हणून आले, काय पाहिजे बाळा ध्रुवा तुला? काही नाही, मला जगाच्या मालकाच्या मांडीवर बसायचं. मला आईनं माझ्या बापाच्या मांडीवर बसू दिलं नाही, तर या जगाच्या मालकाच्या आणि आम्हाला आईने सांगितलंय तू जा म्हणून मी आलो. या निधिवनामध्ये आलो तर यासाठीच आलो म्हटलं. काय केलं पाहिजे सांग म्हटलं. काही नाही म्हटले नारदा. नारदजी म्हणू लागले, भगवंताचं भजन करा म्हटले. 12 अक्षर मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मंत्र दिल्याबरोबर ध्रुव बाळ त्या मंत्राचा जप करू लागला. ओम नमो भगवते बोला, बोला. वासुदेवाय.